हाय, हॅलो, मी सुरेखा. वेलकम टू माय सुरेखास लाईफस्टाईल ब्लॉग यूट्यूब चॅनल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता झाला आहे चायचा टायमिंग आणि रोजची सवय आहे ह्या टायमावर चाय लागते. तर मी चाय बनवते स्वतःसाठी आणि बंटूला बघू शकता किचनमध्ये कसा पसारा करतोय. तो पसारा करतो, मी आवरते. असा मम्माला त्रास द्यायचा असतो त्याला. तर इथे मध्ये मध्ये करतोय आणि मला आज थोडा जेवणामध्ये ब्रेक होता, म्हणजे जास्त जेवण बनवायचं नव्हतं, थोडा आराम होता. म्हटलं चला आपण आज काहीतरी एक्स्ट्रा काम करूया. तर मग मी दिवाळीला गुलाबजामुन बनवायचे होते म्हणून एक पॅकेट मग ते बनवायचे असेच राहून गेले. म्हटलं मग चला आज बनवते. तर मग मी बनवायला घेतले. तर त्यासाठी मी पहिले पीठ मळून घेतलं मस्त आणि त्याचे गोळे बनवलेत. तर ते पीठ तुम्ही मळताना दुधाचा किंवा पाण्याचा यूज करू शकता. मी तर पाण्यानेच मळून घेतलं मस्त आणि मग गोल गोल गोळे बनवून घेतले. आता इकडे गॅसवर तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये. एका साईडला आपला पाक पण बनतोय आणि मध्ये माझं छोटं मोठं लसूण सोलण्याचं किंवा मिरची कापण्याचं काम पण चालू आहे. तर जोपर्यंत आपलं तेल गरम होत नाही तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर तेल आपल्याला मीडियम याच्यावरच गरम करायचं आहे, कारण हाय गॅसवर केलं तर मग ते तुमचे गुलाबजामुन जळू शकतात वरतून आणि आतून कच्चेच राहतील. त्यासाठी एकदम स्लोवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर आपले गुलाबजामुन मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. तर इकडे आता तेल गरम झालेलं आहे. मी आता गुलाबजामुन मस्त थोडे थोडे करून फ्राय करून घेत आहे. बघू शकता खूप छान असा ब्राऊन कलर आला आहे. तर चला आपण सगळेच फ्राय करून घेऊया आणि नंतर पाकात टाकूया. बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.